नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी गोंधळून गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही गोंधळून जायचं कारण नाही। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अद्यापही जी.आर काढलेला नाही, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो 60 लाख शेतकऱ्यांना अद्यापही वगळण्यात आलेलं नाही। जी अफवा पसरलेली आहे 60 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वंचित राहावं लागणार आहे, अशी ही अफवा साफ खोटी आहे। कारण की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही याच्यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो गोंधळून जाण्याचं कारण नाही आणि आता तुम्ही या अफवावर लक्ष देऊ नका। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा आनंद कोणाला पाहत नाही काय माहित, ते अफवा उठवायला तयार असतात। तर शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आता सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी मोठी अपडेट समोर येत आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे 2 हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत, अशी मोठी अपडेट समोर येत आहे। आणि शेतकरी मित्रांनो ही खरी अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला जास्त दिवस उशीर झाल्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांना आता खुश करायचं। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनावर बऱ्याच शेतकऱ्याची नाराजी आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडलेला आहे आणि आता तो रखडलेला हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे मिळून 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचे। म्हणजेच की शेतकरी आपल्याला खुश पाहायला मिळतील आणि शेतकऱ्यांचं जी नाराजी आहे महाराष्ट्र शासनावर ती नाराजी देखील दूर होईल, असं महाराष्ट्र शासनाचं मत आहे। तर शेतकरी मित्रांनो आता चिंता करायची गरज नाही, 4000 रुपये थेट आता आपल्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील आता एक अफवा जोरदार सुरू आहे, ती अफवा म्हणजे नमो शेतकरी योजनेतून 60 लाख शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तसं काही होणार नाही। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की या अफवावर कोणीही लक्ष देऊ नका, ही साफ अफवा आहे आणि या अफवाकडे लक्ष न देता आपल्या कामावर फोकस करा। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता हे दोन्ही हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायचा निर्णय घेतलेला आहे, परंतु त्यामध्ये काही अटी व नियम लागू केले आहेत। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना या 2 हप्त्याचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी मात्र या अटीचं पुरेपूर पालन करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या अटीचं पुरेपूर पालन करणार नसताल, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ज्या अटी सांगितलेल्या आहेत या अटीचं पुरेपूर पालन जर नाही केलं तर तुम्हाला या योजनेचा म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा आणि त्याचबरोबर 10व्या हप्त्याचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या अटीचं पुरेपूर पालन केलं तर तुम्हाला या योजनेतून कोणीही वगळू शकत नाही, हेही तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे।